टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काय प्रकार झाला रात्री? एक डिझेल चोरांनी कसं डिझेल चोरी केलं? काल रात्री स्कॉर्पिओ किंवा बुलेरो गाडीमध्ये सुमारे 3 ते 4 जण तोंडाला कपडा बांधून महालक्ष्मी पेट्रोल पंप BPCL पाणीवाडी येथे येऊन माझ्या गाडी क्रमांक MH41 76 25 या गाडीचे डिझेल लॉक आणि सेन्सर तोडून सुमारे 250 लिटर डिझेल आणि सेन्सर लॉक तोडून चोरी केलेली आहे। काय प्रकार कसा असतो आणि कधीपासून आहे? सदर प्रकार हा सुमारे 12 वर्षापासून चालू होता। मध्यंतरच्या काळात हा पूर्णपणे बंद झाला, पण आता असं वाटतंय का परत पुन्हा ही टोळी एक प्रकारे सक्रिय झाली असून याच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे। काय तुम्ही तक्रारी वगैरे केली? आज आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन जवळजवळ जेवढे 8 गाड्या या अगोदर केली आहे? या अगोदर बी मी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केलेली असून आज पुन्हा एकदा मी पोलीस स्टेशनला जाऊन सदर घटनेची तक्रार देणार आहे। काय जागा आहे तुमच्या गाडी आणि नाव सांग। मी नानासाहेब जाधव। माझी गाडी मी इथं महालक्ष्मी पेट्रोलियम पाणीवाडी इथं हमेशा पार्किंग करतो आणि ह्याच जागेवर करतो। कधी भरलेली राहते, कधी एमटी राहते। आमचा नेहमीचा ठिकाण आहे इथं। कधी पार्किंगला जागा नसली तर आम्ही इथे पार्किंग करतो। मी रोजच्या नियमाप्रमाणे काल संध्याकाळी गाडी खाली करून आलो चाळीसगावला, गाडी इथं पार्किंग केली आणि सकाळी मला फोन आला पंपावरून का तुमच्या गाडीच्या डिझेल टाकीमधून डिझेल चोरी झालंय म्हणून। तर मग सदर माझी मित्र वगैरे आली, इथं गाडी बघितली, त्यांनी फोटो वगैरे मला पाठवले। मी लगेच आलो आणि बघितलं तर डिझेल तर काढलंच आहे, पण गाडीचं पूर्ण सेन्सर पण फोडलेलं आहे। तर आमची एवढीच विनंती आहे, आज आम्ही ड्रायव्हर आहे आणि मालक आहे समजा, जर असं नुकसान जर कंपनीच्या एरियामध्ये होतं असेल तर त्याच्यानंतरचे जबाबदार कोण? आणि वारंवार तक्रार देऊन सुद्धा इथं जर प्रशासन जर काही कारवाई करत नसेल किंवा काही गुन्हेगारीला आळा बसत नसेल तर सर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? याच्यावर आम्हाला फक्त हे पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। आज माझ्या गाडीचं नुकसान झालेलं आहे, उद्या कोणाच्या पण गाडीचं होऊ शकतं। आज एवढी डेअरिंग केलेली, इथं कॅमेरे असताना, कंपनीचे कॅमेरे असताना, पंपात कॅमेरे असताना एवढी डेअरिंग केलेली आहे। माझी एक विनंती आहे की ह्या ज्या पंपामध्ये जे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यांची चौकशी करावं आणि चोर कोण होते त्यांना लवकरात लवकर शोधून आमच्या मालकासमोर आणावं, म्हणजे जो नुकसान झालेलं आहे ते जेणेकरून मालक आमच्या अंगावर टाकणार नाही